फिरायला द्या. आणि यमुना महाराणी टच भरलेली आणि त्या यमुनी महाराणी मधून भगवान परमात्मा जात आहेत मार घेऊन डोक्यावर शेषाना वरून फळा धरला नागाचा. भगवान परमात्म्याला पाणी लागू नये म्हणून आता वसुदेवाने टोपली डोक्यावर घेतलं. पण यमुना महाराणी वाटतं कितीतरी दिवसांना आपले मालक आपल्याला भेटायला आले तर म्हणून यशोदा महाराणी यमुना महाराणी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शन घेण्याकरता वर 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 चढू लागली. पुढे चढायला आचट भगवंताला वाटलं माझ्या बापाच्या तोंडात पाणी जाईल. इथपर्यंत आलं माझ्या बापाच्या तोंडात पाणी जाईल म्हणून तिला तर दर्शन द्यावंच लागते म्हणली. तेवढ्यामुळं अंगठा बाहेर काढला भगवंतानं. पूर्ण चढायला आचात त्याने दावीने अंगुष्ट आणि तेवढ्यामध्ये दर्शन दिलं. आणि यमुना महाराणीने सांगितलं बाबा मी खूप सुंदर निर्मळ आहे परंतु माझ्या एक अंगात दोष आहे. हा कालिया नागाला एकदा काढून टाक. भगवंताने याच अंगठ्याने त्याचा शेंगाणा करून टाकायला म्हणले काही घाबरू नको. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याला सगळी यमुना महाराणी वसरून गेली. भगवान परमात्मा ज्याला वाढ दिली नंदबाबाच्या घरी भगवंताला वसुदेवाने ठेवलं रात्रीचे 12 आणि तिथं ठेवल्याबरोबर तिथं माया जन्माला आली होती आणि त्या मायेला उचललं आणि भगवंताला तिथं ठेवलं. आणि मायेला घेऊन भगवान कंसा या मथुरेमध्ये आले आणि आल्याच्या नंतर मथुरेमध्ये आले आणि माया तिथं करागरात टाकल्याबरोबर माया रडू लागली, आघात करू लागली. आघात केल्याबरोबर सगळे रक्षपाळ झोपलेले जागी झाले. शांत बसा. आणि जागी झाल्याबरोबर रक्षपाळ तेवढ्यामध्ये सगळे जागी झाले. माया रडू लागली आणि कंसाला सांगितलं की जन्माला मुलगा आला. जन्माला आल्याबरोबर कंस आल्याबरोबर त्या मायेला घेतलं हातामध्ये धरलं आणि गरगर 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 फिरवलं. जसं फिरवलं माया हातातून सुटली आणि सुटल्याबरोबर आकाशवाणी झाली. मूर्ख कंसा मला काही मारतोस म्हणली तुला मारणारा आधी त्या गोकुळामध्ये वाढत आहे म्हणल्यावर महाराज रडू लागला. म्हणलं आता काही खरं नाही माझं. रडवायच करू लागला आणि मग त्याला राग आला. रागामध्ये त्या कृष्णाच्या नावावर मोठं गोकुळात नंदा घरी कृष्ण बालक गोकुळात नंदा घरी कृष्ण बालक मथुरेला कंस कृष्ण बाळगो गोकुळात घरी कृष्ण बाळगो
वाढतो मथुरेत कंस गोप गोडितो मथुरेत कंस मामा गोप गोडितो मथुरेत कंस मामा गोप गोडितो गोपाल कृष्ण भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे आणि आनंद वाटू लागला आपला राग येऊ लागला कंसाला आणि रागाच्या भरामध्ये गोठे मोडू लागला आता मथुरेतलं इकडे ठेवून दिलं पण आता नंदाच्या घरामध्ये काय होते हा आपल्या गोकुळाला इकडे सोडलं पण तिकडे वर्णन केलं तुकोबारायनं आणि त्या गोकुळामध्ये भगवान त्या जन्माला आले पण किती सुख झाले त्या गोकुळामध्ये त्या सुखाला अंतही नाही पारही नाही गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या धरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे चंद्रे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे एक एक गवळण आज नवल वाटू लागलं कौतुक वाटू लागलं आणि गुढ्या उभारल्या तोरणं बांधले गायन करू लागल्या कथा करू लागल्या भगवंताच्या संबंधानं आणि सगळ्या गौरणी भगवंताला त्या पाहायला जाऊ लागल्या ते दाईन उठली आणि दाईन नंदबाबाकडे गेली नंदबाबाला बोलू लागली लाला भयो लाला भयो काय झालं मी लाला भयो म्हणली लाला भयो तुम्हाला मुलगा झालाय म्हणजे नंदबाबाला आनंद वाटला का 90 वर्षाला मला मुलगा झालाय खूपच आनंद उत्सव नंदबाबाच्या घरी साजरा करू लागले आणि त्या गौरणी एक एक जराशी फुलं त्या गौरणी एकमेकीला सांगू लागल्या काय सांगू लागल्या प्रत्येक सांगू लागल्या हिला सांगले ती तिसरीला सांगलं ती तिला सांगलं तिसरीला सांगली जा भगवंताला बघा इतकं सुंदर भगवंत जन्माला आलाय देवा नंदबाबाच्या घरी नंदवाड्यामध्ये कृष्ण जन्माला आलाय भगवान जन्माला आलाय पाहू लागले एक गौरणी नुसती तिथं थांबला गेल्या तिने पाहून दुसरीला सांगली गवळण सांगती गवळण पुत्र यशोदेरा गवळण गवळण साजरा होता आणि यशोदा मैयाला मुलं त्या गावात आनंदाला पारावा लावला नाही आणि इतका आनंद वाटू लागला महाराज आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सगळ्या गोपिका गोपाळ नाचू लागले आणि नाटकाच्या नादामध्ये त्या यशोदा मैयाला सगळ्या गोपिका म्हणू लागल्या यशोदा मैया यशोदा मैया दे दे पधारे लाला की सुनती लाई यशोदा मैया दे दे पधारे लाला की सुनती लाई यशोदा मैया दे दे पधारे लाला की सुनती लाई यशोदा मैया दे दे पधारे दे दे पधारे मैया दे दे पधारे दे दे पधारे मैया दे दे पधारे लाला की सुनती लाई यशोदा मैया दे दे पधारे
साजरा होत आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सुद्धा वारावाडीमध्ये नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा करायचा. ताट एका ठिकाणी घ्या आणि गोल ड्रिंक करा. छोट्या मुली आतमध्ये वा आणि भूताने पाय पायावा आणि जर जमत नसेल म्हाताऱ्या एका साईडला पुरुष मंडळी गोल व्हा, एका ठिकाणी बाल गटान गोल व्हा, एका ठिकाणी मुली आणि एका ठिकाणी बाया असे चार रिंगण करा. 4 रिंगण करा बायाचे. एक झालं तरी चालते, पुरुषाचं एक आणि महिलाचं एक करा. आता एका ठिकाणी ठेवा गोल रिंगण व्हा. एक टाळी आतमध्ये एक टाळी बाहेर, एक टाळी आतमध्ये एक टाळी बाहेर. आज आनंदी आनंद झाला.
कृष्ण राधे 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 बोले राधे 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 बोले राधे राधे कृष्ण जन्माला कैसा नकारा देवाला जुले कृष्ण जन्माला कैसा नकारा देवाला जुले आठव्या दिवशी आठवीचा थाट फुलल्या गवळणी
नवे तुझी नवीचा गंध कान्या बाळानी घातला चंद वसुदेवाचे सोडवा बंद जुगाडा जुगो वसुदेवाचे सोडवा बंद शंकर पार्वती गंगी भरती बाळाच्या गत्र पाचळ गाण्याती जुगाडाची बाळाच्या गत्र पाचळ गाण्याती गोपाल कृष्ण भगवान की जय. लेकराचं नाव ठेवलं नसलं तर नाव ठेवा, काही घ्या ना भागवतामध्ये नाव ठेवलं भाग्यवान लेकरू आहे. एका मिनिटात ठेवा, आरती पेटवा तुम्ही, बाकीची आरती पेटवा, दोघी जणी नाव ठेवा लवकर. चला अहो कृष्ण ठेवा, नंतर एखादा तुमच्या मनाने ठेवता येते. कृष्ण ठेवा की तोपर्यंत घ्या, लवकर लवकर घ्या दोघी जणी. कृष्ण घ्या म्हणा की आधी पाच पाच वारे द्या की हो. अहो गोपाल घ्या, कृष्ण घ्या म्हणा, जोरात म्हणा म्हणा जरा घ्या, लक्ष्मण घ्या म्हणा की वरून द्या पहिलं. राम घ्या, म्हणा म्हणा मंत्र मन घ्या, हा गोपाल घ्या, गोपाळ घ्या, बोला म्हणा कृष्ण घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या, राधे घ्या. श्री भागवत जय हो जय श्री श्री शुक मुनि परम भक्ति नाना करी गाई जा हरि चरिता आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री वेद तरुच मधुर फळ साधुर सहज सहज बळ आत्मा राम धनी सखळ सावून झाले जन सुफळ. भवजल तरणी ही पतिता आरती करू आये ते
कर्पूर गौरम करुणा